द्वार ओलांगती दया क्षमा शांती वसते निरंतरा जाती षडविकार षडरिपू मग काय उणे सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वार उल्लंघती अंतरी बाहेरी आनंद व्यापिला बाळगीर स्वामी मुरली बापूजीचे मग काय उणे सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वार उल्लंघती रमण माझे दत्तात्रया प्रस्तुत रूपी आनंदेव दत्त स्मरास दूरित त्यांच्या भगवंत जवळी उभा मग काय उणे सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वार उल्लंघती आनंदेव दत्त स्मरास दूरित त्यांच्या भगवंत जवळी उभा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी प्राप्तकाळी निवडलेला हा अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शहादत्ताचा अवतार
ज्यांनी या आपल्या आनंद दत्त संप्रदायाची धुरा अख्ख्या भारत देशामध्ये आनंद संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, त्यांचे पटशिष्य बापूजी पाटील गोळसेकर यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. लता प्रभू सर्व भाविक भक्त मंडळीला माहित आहे किंवा माहित नाही हे काही मला माहित नाही, कारण मी काही कीर्तनकार नाही. नांदेडच्या मठामध्ये बसल्यानं बापू एका दिवशी म्हणले, बाबा तुम्हाला कीर्तन करावं लागते. मी कॉम्प्लेट मध्ये नाव टाकलं. मी मला प्रसाद पाटलावर भागून घ्या. आजही मला प्रसादला फोन आल्या, नाही करावं लागते. मला काही बोलता येईना काय ना. उरुपाट्या भजन म्हणलेले माणसं आम्ही, सोयीच्या काही बी ना. टाळकरी मंडळ हे, अमोल महाराज, गुणीवंत मंडळी हे चांगली होते गाडीची. जसं मला बोलता येईल, सांगता येईल त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करील. जे काही तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही घ्या, जे काही तुम्हाला आवड लागेल ते मला पत्रात लिहून टाका. दत्ता प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा पायी दिंडी सोहळा संत समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज मठ संस्थान गाडीपुरा ते श्री क्षेत्र माहुरगड 2018 पासून या दिंडीची आम्ही सुरुवात केली. पहिल्या बी दिंड्या जात गेल्या माहुरला, काही मधून जात गेल्या पाटणूर मार्ग, तामसा मार्गे, माळातून गोंधळी. आम्ही आमच्या सोबत पहिलं काही मंडळी होती, असोसिएशनची स्थापना केली आम्ही, देवदत्त संन्यासी असोसिएशन. त्या मार्फत आम्ही नारायणगिरी महाराजांना विनंती केली, बापू तुम्ही बी दिंडी काढा माहुरला. आमच्या शब्दाला बापूंनी मान दिला. आज खरोखरच आमचं सार्थक झालं म्हणायला काही हरकत नाही. कारण नारायणगिरी महाराज म्हणलं की आधीच लोक भेटतात बोलायला, काय म्हणतात. माझ्यासोबत काही महाराज होते, मला पुढे गेले, ते म्हणले बा आम्ही बोलणार यायला. एखादी नाही म्हणले तर कसं करावं. हे म्हणलं विचारून तर बघू. विचारल्या त्यानं हो म्हणल्याच्या नंतर आता भरपूर निर्णय आमच्या लोहा कंधार मधून खूप लोक येतात इकडे. लोहा कंधार मधून म्हणण्यापेक्षा आपल्याकडे एक कागदी बापूची दिंडी आहे, परिसरातून बरेचसे भक्त या ठिकाणी माहुरला यायला सुरुवात झाली. या स्टेजवरती विराजमान आमचं दैवत आदरणीय भगवान गिरजी बापू यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच माझे गुरुबंधू जे की मला माझ्या स्वतःच्या परिवारापेक्षा, माझ्या भावापेक्षा, सर्वांपेक्षा माझ्यावर प्रेम करणारे आदरणीय अष्टकौशल्य सन्मानित महंत आदरणीय नारायणगिरीजी महाराज, त्यांच्यात आज
कृपा आशीर्वादानं म्हणा, संगतीनं म्हणा, संगत बी चांगल्याची राहावं माणसाला. मी कालच सांगितलं माऊलीला स्टेजवर पोटीवरची माऊली संगत चुकली की पांगत चुकती. त्याच्या सांगतील हवं म्हणून या स्टेजवर उभा हो. असं तर कोणीकडे काढून देत होती काय पता लागत काय गेले येऊन गेले जिरलं नाही ते. पाण्याचा तूप केलेली जागा होय महाराज. आमचे पाडोपाटील मध्ये गेले भजनामध्ये वळसिंगे. दुर्योधनाला मस्ती दाटली मांडीच ठोके जवा तवा. गर्व अहंकार घरात घुसले नाही राहिला वंशे. संगती करावी सदा करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सज्जनाची करावी मायबाप. कारण दुर्जनाच्या संगतीनं कोणाचंही हित होत नाही. आज महाराजाच्या संगतीत आहोत आम्ही. कोण ओळखीत होता आम्हाला? मी त्या ग्रामपंचायत उपसरपंच होतो हरवळ. इकडे काय येण्याचं कामच नव्हतं. बसलं की आम्हाला तिकडेच बरं वाटायचं. परिस नारायणगिरी महाराज परिस समर्थ श्रीपालजी महाराज की जय. परिस स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं. ज्याला ज्याला आपलं सोनं हो वाटत असं त्यांनी महाराजाच्या सांगितले. ज्याला लोखंड चढायची लोखंडाला स्वतःचा धन संपवून टाकते. लोखंड सोन्याची बरोबरी करू शकत नाही. म्हणून सांगतो मी, बाळगीर महाराज 12 वर्षाचे असताना 3 दिवस शिबिरमध्ये गुप्त होते. कुठे गेले इकडे तिकडे माणसं हुडकू लागले. हुडकिल्यावर कोणातरी सांगितलं विहिरीकडे गेलते खेळायला, विहिरीकडे गेलते. गुरु महाराजांनी त्यांना विचारलं, बाळगीर म्हणून हाक मारली.
कमळाचं फुल असते पाण्यामध्ये, त्या कमळाच्या फुलाला पाणी लागत नाही, चिखल लागत नाही. तशा पद्धतीनं हाक मारल्या मारल्या महाराज विहिरीतून वर आले. वर आल्याच्या नंतर डोक्याचे केस भिजले नाही, अंगावरचे कापड भिजले नाही, जशाच्या तसे वर आले. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्या इकडे कुंभमेळे होता, 4 कुंभमेळे, आता 5वा राजाला होणार आहे 2028 मध्ये. कुंभमेळ्याला बाळगीर महाराष्ट्र ठिकाणी गेले, काशीला, उत्तर प्रदेश मध्ये हे काशी. काशीला गेल्याच्या नंतर कुंभमेळ्याला कान्या कोपऱ्यातून सर्व साधू येत असतात तिथं कुंभमेळ्याला. आम्ही गेले वर्षी कुंभमेळ्याला. जाऊ नाही पण आम्ही जाऊन आल्या. गेल्याच्या नंतर कुंभमेळ्याचे काही नियम राहतात, काही तिथली पूजा विधी राहते, आखाड्याच्या काही पदव्या राहतात. आता तुम्ही इकडली माणसाला 108 काय होय, 1008 काय होय, कोणी म्हणते पैसे देऊन पदव्या आणल्या, कोणी म्हणते बाळगीर महाराजाच्या नंतर आता आम्हीच अन्नदान करायला चालू केलं. म्हणायला सोपा आहे महाराज, आचरणात आणायला अवघड आहे. आचरणात शुद्ध पाहिजे माणसं. मी नारायणगिरी महाराज बरोबर करतो, मला येत नाही. मी माझ्या जागी, त्याच्या जागी. बाळगीर महाराजाला कुठल्याही गोष्टीचा अभिमान नव्हता. बाळगीर महाराजांना जे काही केलं, स्वतःच्या खिशातल्या दान दक्षिणा येईल त्या 2 रुपयाने केलं. कोणा पुढे हात पसरले नाही तरी मला द्या म्हणून. आखाड्याला पंक्ती केलेल्या स्वतःच्या मधून. आणि कधी कोणाला मान मागितल्याला कोण देते? खूप साधू संतात, खूप माणसात मागून बघा तुम्हाला कोणी काय देते काय. गाडीवर बसल्या दुसऱ्या की तिसऱ्या वर्षी 12 किलोमीटरची पाईपलाईन केली नारायणगिरी महाराजांना. माळातून सगळ्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण होती म्हणून वळगून गेला. पाणी पियायला मिळत गेलं नाही माणसाला. शब्द टाकल्या एकही भक्ताचा असा ना शब्द येत नाही, कारण महाराज करतात. लोक कोणाला देतात, जे करतात त्यालाच देतात. तुम्ही जर म्हणल्या महाराज लोकांना काय करायचे पैसे, इतका विलक्षणा कशाला देता? आम्हाला कोणाला जो पंक्ती द्यायच्या नाही तर वडगुंपा नीट करायची, नांदेडचा मठ नीट करायची, राहेरला बांधकाम चालू आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने शेंडा फोडायचा आहे आणि कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करायचा आहे तिथला. घराचे टोपले भरले खंडी तेव्हा घरी काम असतं तर माणसं रोज तरी हुडका म्हणतात. काय गरज आहे त्या माणसाला? दिवस करायला ते बाकीच्या महाराज एवढी. रात्रंदिवस बेजार. 26 चालू आहे, 26 निघून जाते, 27 जाते, 28च्या मार्च मध्ये कार्यक्रम आहे. त्याची तयारी आपण करायला पाहिजे. आपलं काम कसं झालंय महाराज सांगायला तर काही लोक कामाला टाकायला त्या ह्याच्यामध्ये. अंधेरी रात थी, तारे चमक रहे थे, कुत्ते भौंक रहे थे, खिड़की से चोर आया और बैग लेके चला गया. चोरी झाल्यावर नवरा बायकोची चर्चा. डोंगाऱ्यासारखी होती जोडी.
शृंगारे फार असा सद्गुणी माणूस आहे, मळे चिडी करते दिंडीमध्ये. आता काय करणार? काढू नका आता, काढल्यात. नवरा बायकोला विचार केला, आता त्वरित झाली. 1-1 रुपये गोळा केला, सांगाव कोणाला? विचार करीत बसले. पोलीस स्टेशनला जाऊ म्हणजे न्याय भेटते पटकून. नवरा आपला बायकोला तू विचार सांग. बायको हुशार होती. बाई माणसाला पोलीस स्टेशनला जायला बरं ते काय म्हणे, तुम्ही जा म्हणे. ठीक आहे म्हणण्याऐवजी मग गेला नवरा. बायकोला म्हणला काय म्हणू गेला पोलिसाला? सांगा म्हणली. अंधेरी रात थी, तारे चमक रहे थे, कुत्ते भौंक रहे थे, खिड़की से चोर आया, बैग लेके चला गया. हो म्हणलं, ध्यानात राहिलं माझ्या. गेला पोलीस स्टेशनला. पोलीस वाल्याने विचारलं, बाबा काय आला सगळे? म्हणजे काय झालं? चोरी झाली मला माझ्या घरामध्ये. चोरी झाली काय? हो. असे पैसे गेले, हे गेलं, ते गेलं, काय होतं सांगितलं त्यानं. कशी झाली पण चोर कोणी कोण आला सांगितलं त्याला. अंधेरी रात थी, कुत्ते चमक रहे थे, तारे भौंक रहे थे, बैग में से चोर आया, खिड़की लेके चला गया. पोलीस वाला मला बाबा काय म्हणालास तू? माझ्या काही ध्यानात नाही. अजून एक बार सांग. सांगितलं त्यानं. साहेब चोरी झाली हो. अंधेरी रात थी, कुत्ते चमक रहे थे, तारे भौंक रहे थे, बैग में से चोर आया और खिड़की लेके चला गया. पोलीस वाला म्हणलं, माझी 25-30 वर्ष झालं नोकरी आहे बापू पोलीस खात्यामध्ये. मी कधी कुत्र्याला चमकताना बघलो नाही. आमच्या इथे कुत्रे बघवल्यात. तारेला कधी मी भोगताना बघलो नाही. कुत्र्याला चमकताना बघलो नाही. तारेला भोगताना बघितलो नाही. बॅग मधून चोर आला, खिडकी घेऊन गेला. हे पहिल्यांदाच ऐकलं मला. रात्रंदिवस महाराज सांगले रायाच्या बांधकामासाठी. तरी आपल्या लक्षात बसणार गणेश पडतो. आता माणसं दिसली की माझं तोंड गुन्हा मला आधीच बरं नाही म्हणलं.
सगळ्याचं काम होईल, आपली इज्जत होईल. पोरगी घराला देताना जावाई कसा करावा त्याचा विचार करता आपण, अशा पद्धतीने काम करावं. कोणता माणूस नव्हती करता, फक्त सांगतात, सांगती बोलती परी न वागती. महाराज काम करतात, सगळ्यांना विचारून करतात. आपली बैठक होती, सगळ्यांचा होकार आल्याच्या नंतर कामाला लागतात. असो, त्या ठिकाणी काशीला बाळाजी महाराज गेले. गेल्याच्या नंतर आखाड्यामध्ये ती आग्र पूजा झाली आहे, आग्र पूजा. खूप मोठा मेळावा, पूजेचा मान कोणाला असा वाटतो. मला एक राव वाटतो, दुसऱ्याला मान भेटा वाटते, कोणाला मान भेटा वाटते. सगळ्यांना मानच लागते. विचार केले, ते म्हणलं मला पूजेचा मान पाहिजे, ते म्हणलं मला पूजेचा मान पाहिजे. आता एकच पूजा मान आहे, किती जणांना मान द्यावं. ठीक आहे म्हणली, चिठ्ठी काढून म्हणली, 4 जणांच्या 4 चिठ्ठ्या टाकू का, काढू. एक जण मला तुम्ही चिठ्ठ्या काढसाल हो, कदाचित एखादी आपल्याच भारताची निघाली तर तोंड बघून काढले बघा म्हणतात. सगळ्या चिठ्ठ्यावर एकच नाव असं, ते कॅन्सल करून. उत्तर प्रदेशचं सरकार, जनता हुशार आपल्यापेक्षा. त्याने विचार केला आणि एक हत्ती आणला. हत्तीच्या सोन्यामध्ये माळ दिली. हत्तीच्या सोन्यामध्ये माळ दिली. ज्या कोण्या साधूला, संताला, मंताला ते हत्ती त्या सोन्याने माळ घाली, त्या महात्म्याला पुरीचा मान म्हणले जातात. हाती निघाला माळ घेऊन काशीमध्ये. असेच माणसं बसलेले होते, साधू संत असे. काय झोपले पिवळले आपले माणसं. कीर्तनामध्ये पोथीमध्ये झोपू नाही. परवडाच्या जन्माला जाते माणूस. परवड माहिती आहे की नाही, पुरस्कार द्या. परवड म्हणजे हाती निघाला. काय झालं, लुंगारे सारखे हाती उल्हासी माणसं. मला घालले काय असत, मला घालले काय हातीच्या. बाबू हाती काय द्यायला माळ घाली ना. फिरायला हाती असा माणसं महाराज बसले, त्याच्यामध्ये बाळगी महाराज असे मधोमध बसले होते, नामस्मरण करीत. देवा दत्ता देवा दत्ता नामस्मरण चालू होत. सगळ्या माणसांमध्ये येऊन बाळगी महाराजाच्या समोर हाती उभं टाकला. हाती उभं टाकल्याच्या नंतर हातीने बाळगी महाराजाच्या गळ्यामध्ये माळ घातली. बापूजी पाटील सोबतच होते. माळ घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी
बाळागिरी महाराजाला तिथल्या आखाड्याच्या गंगेच्या पूजेचा मान मिळाला. मान मिळाल्याच्या नंतर चौकडे टाळ्यांचा कडकडाट झाला, जयघोष झाला. उत्तर प्रदेश सरकारने महाराजाचा खूप मोठा सन्मान गौरव त्या ठिकाणी त्या काळामध्ये केला. केल्याच्या नंतर महाराज आले आणि विचारू लागले, बाबा काही बोला दोन शब्द. आता जसं मला महाराज म्हणजे कीर्तन करा, त्याच्यामुळे तो कुठला भूकर सांगायचं म्हणजे खूप लोक म्हणले मला कीर्तन करा, काहीतरी बोला. मी बोला नाही, मला काही येईल आणि मला खरंच काही येईल. ते मोकळा माणूस, बोलायचं तर कोणावर बोलतो, निघून जातो. कोणाला चांगलं वाटलं, कोणाला लागेल, मला काही देणं घेणं नाही कोणाचं. जे काय झाला त्या ठिकाणाहून बापूजी पाटीलला म्हणले तुम्ही बोला. बापूजी पाटीलचं थोडस शिक्षण कमी होतं तर त्या ठिकाणी सांगितलं महाराजांनी, बापूजी तुम्ही बोला. आता तिकडच्या लोकांना मराठी तर कळत नाही, हिंदी मध्ये बोलावं लागते, म्हणून आपले बरेचसे पद त्या ठिकाणी हिंदीमध्ये आहेत बापूजी पाटलाचे. आपण पायी का चालावं? पायी चालल्यानं काय होते? डॉक्टर सांगतात, मला सांगितलं डॉक्टर माझं, तुम्ही सकाळी फिरत जा म्हणजे घंटा होत. आता मला शेवच आहे ना, काय तीनच्या पुढे समाधान झोप लागते. लोक उठतात, मी झोपी जातो. अश्वमेध नावाचा यत्न ठेवला होता राजा धर्मा. ठेवल्याच्या नंतर खूप त्या ठिकाणी महापुरुष जेवायला बोललेले, भक्त बोललेले, सर्वांना निमंत्रण केलं. खूप मोठा यज्ञ. काहीच कमी नाही. आपल्या बाहेरच्या कार्यक्रमासारखा खूप मोठा कार्यक्रम. अर्जुन म्हणले, बाबा देवा बघा काही कमी हे काही इकडे मस्त कार्यक्रम व्हायला बघा. खूप पोळी आहे जेवायला, डोंगराला पोळी आवडत, मठामध्ये पोट भरणं आपल्या, त्याला पोळी लागते तिळाची. ठीक आहे म्हणजे देवाला कळालं की बाबा याला गर्व आलाय. माणसाला जरा मोठं झालं की गर्व येते. सांगितलं देवाला, हे बाबा इकडे आहे म्हणजे त्या ठिकाणी एक माळ आहे, त्या माळाला एक गुंफा आहे आणि तिथे एक महापुरुष साधू राहतो. पत्रिका घे, त्या साधूला दे आणि त्याला भोजनाला बोलव. ते साधू जर आपल्या इथं भोजनाला आला तर आपला यज्ञ पावन होतो. ठीक आहे मला अजून तू कोण अवघड आहे आणायचं मला जाऊन महाराज हे घरून आणतो महाराज ये ना काय माहीत जेवायला एवढा मोठा कार्यक्रम करावं मी. पत्रिका दिली त्या साधूच्या हातामध्ये. दिल्याच्या नंतर महाराज मध्ये आम्ही असा खूप मोठा यज्ञ या ठिकाणी करायला आणि तुम्हाला जेवायला यावं लागतं. महाराजांना पत्रिका बघितली फेकून दिली. फेकून दिली की अजूनच त्याला थोडस वाईट वाटलं.
देवाला पत्रिका दिलेली हो आणि या माणसाला हेच फेकून मुलीचं पान पाडून फेकून देतात. जाऊ द्या मला आता देवाला सांगितलंय मला देवी देईल एक बार अजून एक बार म्हणून बघा मला तेव्हा महाराज कार्यक्रम आहे पत्रिका फेकून देईल देवी देईल जेवायला 2 तास जेवायला काय हरकत आहे हो. चला मुला महाराज म्हणजे ठीक आहे येतो मी माझी एक आठ आहे काय अशा 100 यज्ञाचं जर तुम्ही मला पुण्य देत असाल तर मी त्या ठिकाणी जेव्हा येतो आता अर्जुनाला वाटलं आता कुठं तर आमचा पहिला कार्यक्रम आहे यज्ञाचा आणि हे मला अशा 100 यज्ञाचं पुण्य मागा नाही आता कुठून द्यावं धोड्याच्या महिन्यामध्ये पक्का दे म्हणजे कुठून द्यावं म्हणजे 2च नाटीचं घर आहे म्हणजे मला ते पाडून टाकायचं वामन भारतीला इंटर मागायला कशी वाट करा होता गोसायाची घरा लागल्यावर कसं घर होईल होतो दिसतो भोवळाला सूर्याचं पेरू ठेवल्यावर काम करावं लागतं. आला अजून परत वापस देवा म्हणला महाराजाकडे गेलो मी ते अशा 100 यज्ञाचं पुण्य मागायला मला आपण कुठून द्यावं आपला पहिला यज्ञ होतो दोघांचा संवाद चालू असताना द्रौपदीने ऐकलं ऐकल्यावर म्हणली बाबा ठीक आहे म्हणजे देवा मी एक बार जाऊन प्रयत्न करतो त्या महाराजाला बोलण्याचा कदाचित घेतील मजा मी सांगितलं बोलण्यामध्ये माणसाचा काही फरक पडला असेल कोणी जबर बारीक बोलते कोणाला बारीक बोलायचं इकडच्या काळात बोललेलं तिकडे बुजायला काय माणसं त्याच फार चटकुनी पडलं ते माणसाला ठीक आहे म्हणजे त्या दारात फिर घेऊन जाय घोडे फिरे हात मोठा रथ काय दास्या दिशा हात काही नाही म्हणजे पायानं जातो ठीक आहे म्हणजे जाय 4-5 दास्या घेतल्या सोबत घरून निघाली नामस्मरण करीत देवादता दता देवादता दता वाटे चाले नमगे
येता वाट सारे यज्ञ पाऊला पाऊले ये माची वाट कुंडली मुखाने दत्त दत्त बोला चला माहुला चला मुखाने दत्त दत्त बोला. नाम स्मरण करीत द्रौपदी निघाली त्या ठिकाणी. त्या महाराजाच्या गुंफेपर्यंत जाण्यासाठी 500 पाऊल झाले. महाराज 500 पाऊल पुढे लागली महाराजांच्या समोर. महाराज असा आमच्या इथे यज्ञाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला भोजनासाठी यावं लागतं. महाराज म्हणले बा ठीक आहे येतो मी, पण माझी एक आठ आहे. काय महाराज तुम्ही जे यज्ञ कराल्या अशा 100 यज्ञाचं मला पुण्य जर तुम्ही देत असाल तर मी त्या ठिकाणी भोजनासाठी येतो. क्षणार्धामध्ये द्रौपदी म्हणाली काय हरकत नाही महाराज. अहो तुम्ही 100 यज्ञातच काय पुण्य मागल्या, 200-300 यज्ञाचं पुण्य देते मी. कारण महाराजाला कळालं किंवा हे नामदारी माणूस पायऱ्या निकालायची काय गरज आहे. आम्हाला काय झोपे का काय पाया निघायची काय रोज उठली आहे. तुमचंही काहीतरी गीत हो. जगाच्या कल्याणाचे संताच्या विभूती देहे कष्ट व्यती परोपकार. खरंच महाराज मोठा त्याग. तो पण मला येथे लाभदीचा काय सुरेश पाटील तुमचा जोडीदार पिराजी गाडी घेतली. काय कमी आहे बरं तुम्हाला महाराज लोकांना. 25-25, 30-30 लाखाच्या गाड्या घेऊन आल्या. 20-25 एकर आहे तर आम्हाला मोटरसायकल घेतली झाली नाही. अवघड. तुम्ही जर संग्राम असं बोलत असतात असं म्हणत असतात तर बाकीच्या लोकांना तर रस्ताच मोकळा होती ना बोलायला. आपण आपल्या शेताला कोपाटी लावता की नाही बोरीचे फाटे तोडून. अशी
उपाडी लावा. ढोराबाबा ते औषध लागला. संप्रदाय लहान आहे आपला, खूप मोठा आहे. सर्व संप्रदायाचं मूळ काही भजन ऐकालो मी. देऊ नका हो दोष आनंद मार्गाला, निराकार निर्गुण माझ्या दत्ता. कोण द्यावे दोष तुमच्या संप्रदायाला? इतके मोठे माणसं झाले. आपला असले खाजा कोणाचं ऐकायचं? मोबाईल मध्ये सुरू काय केलं? आपले परज्ञानाचे ठिकाण, आपली विधी आहे. मानलेला ग्रंथ आपल्या वडगुंबेवर भेटते, नांदेडच्या मठामध्ये भेटते. आपल्या स्मरण्या काय कोणाचे जे जोडीचे म्हणायचे परज्ञान आणि तेच या अभंगातून बापूजी पाटील सांगतात. अभंग
भगवान तर कोणाच्या जवळ उभं टाकतो नामधारक सगळेच चांगले नामस्मरण करा अन्नदान करा नामस्मरण करा अन्नदान अन्नदान तर चालूच आहे काय लोकांनी काय आहे काय गमतीला पंक्तीला कमी बुंदी आहे वरण आहे भात आहे सगळा आनंद आहे शेजारचा शेतकरी पुढे येऊ जागा नाही मला हा? होय. शेजारचा शेतकरी पुढच्या वर्षी जागा नाही म्हणाला आनंद आहे सगळं आहे बकर गोरजी सोबत होतो मी माझ्या माणसं म्हणणार होतो त्या आपलं ते धर्मोळा नाही काय धर्मोळ्याच्या अलीकडे गणेश पाटील ज्याचं शेत आहे ते तयार आहे शेजारचे म्हणले आमदार नका अवघड आहे महाराज रोज महाराजाच्या सानिध्यात राहू 8वं वर्ष आहे दिंडीचं दरवर्षी जर आपल्याला तेच ते सांगावं लागत असेल तर काय उपयोग हा? कधी कळणार आहे आपल्याला रात्रभर भजन करायला मोहन पाटील या नंबरवरच म्हणलंय बघा त्याला तिकडच म्हणलंय बघा अहो म्हणलं असं काय निघणार भक्त होय आपला गुरु भक्त महापूरच्या मोडल्यावर त्याला समजून सांगा माणसामध्ये कोणाचा अपमान करू नका कोणाचं मन दुखल असं वागू नका महाराजाला भेटायची मुलं कोणाला भेटू द्यायचा आता रिकामी नाही ते माणसं लागतात आपलं आपलीच कुठं जाणार नाम है हो त्याला प्रतिबी नेम पाळावे जण मनसी योगी व्हावे सोप्या गोष्टी आहेत काय काय होती नामान रात्रभर महापूजा करायची सकाळी जाऊन जर लोकांच्या धोळ्याचा चल का चारा कापून आपल्या ढोराला टाकल्यात काय उपयोग व्हायचा देवदेवीचा महाराजांना सांगितलं तरी भाळू नका निष्काम होऊन आनंद बैठकीला महाराजांना बोलून बोलले की गाडी बांधून द्या वाटते आपल्याला याचं काम होय राहायला जाऊन द्यायला राहायचं कशासाठी चालू आहे आपले हत्ती पडलं नांदेडला आहे वडगुंटीला आहे सगळ्यालाच माहिती मोठाले महात्मे आले मोठाले साधू आले आपल्या महाराजांचं नाव दिल्लीत जाईल ना दिल्लीत काही लोकांना कळत की बाबा महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका आहे आणि नायगाव तालुक्यामध्ये राहेर हे नावाचं गाव आहे
पुण्यवान आहे मला गाव बाळगीर महाराजाची जन्मभूमी. राहेरवाल्यानं खूप उल्हासानं काम केलं पाहिजे. यावर्षी संख्या कमी होणार गेल्या वर्षीपेक्षा. बरे गोविंद पाटील लिस्ट नाही गेले आपले महागात काय मी काय मला याची वाट बोलायली तर काय काम करा तिथे आम्हाला राहेरवालीलाच करावं लागतं. पुण्यवान गाव होय बाळगीर महाराजाची जन्मभूमी, रुद्रगीर महाराजाची जन्मभूमी. एवढी महान संत झाली. पावन तो देश महाराज. भारताची जी संस्कृती आहे आपली, अशी संस्कृती कुठल्याच देशाची नाही. आपलं पंचांगण काढून बघा, आपलं कॅलेंडर काढून बघा. 12 वर्षाचं जरी पंचांगण काढलं तरी सूर्याला ग्रहण लागायच्या दिवशीच लागतं. त्या पंचांगणात लिहिलेलं आहे त्या दिवशी चंद्रणी देश पवित्र आहे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. लोक वाटच बघू राहत त्याचे केव्हा भांडण लागते म्हणून कब्जा करायला. असो देवालय ऋषींना 27 कल्प तप केलं. त्यांच्या तपासाठी दत्तमालाच महापूर लागला. आता देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं? एखादी आपल्याला जर देव इथं प्रसन्न झाला मामा काय मागतो? कोणी पैसे मागला, कोणी गाडी घेऊन द्या म्हणे देवाला, कोणी मोठं घर मिळावं म्हणे. देवालय ऋषीने फक्त निद्रा मागितली महापूरला. देवा मला काही नको.
देवा हेच दान देई लक्ष लागो तुझे पायी तुझ्या नामाचा विसर दिला तेव्हा देवा तुझ्या नावाचा मला विसर पडू नाही सदोदित तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहावं उठलं की मला झोपताना उठलं की तेच दिसावं तुझं रूप तुझं नाम म्हणून देवाला निद्रा मागी आपण म्हणतो सह्याद्री पर्वतावर रत्न मंचक टाकिले रात पर परमेश्वर त्यावर पहुडले पवित्र पर्वत पाहता जीवाचे पाप सिंधुवड कोरी भूमी आहे माहूरला दर्शनाला जातात फोटो येतात दीपक पाटील देवालय ऋषीचा लिंग आहे देवदेश्वरी ठिकाणी कोरी भूमी जमादारनी महाराजांना परशुरामाला सांगितलं परशुरामा तुझ्या आईचं आणि भावंडाचं शिरछेद करून टाक ठीक आहे म्हणले परशुराम आता एखादी या काळात लेकराला मायबापाला मारून दिले पेलून माता काय सांगितलं गाडी घेऊन यायला गेलो पैसे द्यायला गेलो तेव्हा तसं काही नव्हतं आदेश होता बापाचा आता लेकरूच बापाला आदेश द्यावा गुन्हा बस तुला काही कळणार नाही देतोर बालिकाला येऊ द्यायचे राहायला म्हटली का आपला ओढून गेला 3-3 घंटेचा पगार गुन्ह्या बापू सगळ्याचे मोडके उडले परशुरामाला आला बाबा बस जबाबदारनी मला खुश आहे बोलल्या बोलल्या ऐकली लेकरांना खुश होऊन म्हणले वा काय तुला मारायची ते बाग देतो मी तुला देता काय म्हणला विचार करा अजून एक बार खरंच देता काय हो देतो म्हणलं काय नाही म्हणलं ते मारले की नाही मोठी उडली ते जोडून द्या म्हणलं देता शब्द देता ठीक आहे म्हणून भावंडाचे मोडके सुटले महाराज रेणुकामध्ये मोडके सुटत नव्हतं जबालांनी महाराज म्हणले आता
त्याला काही दिवस कालावधी लागते. खालून दत्त महाराज येतात पायानं पारद्याच्या वेशामध्ये, नारळीच्या रूप अवधूत वेशामध्ये पायी आलेत. खांद्यावर कावड आहे, वाळ खडक लाकूड उभा आपल्या मोहन पाटलावर खडक वाळून गेलेलं लाकूड कावडीला. बाग बांधले. आता माणसं तर दिसायला सारखे सारखं, देव सगळे असा कळप निघाला. कोणाच्या म्हणून पाया पडाव. जमादारनी महाराजांना सांगितलं, बाबा त्या ठिकाणी जी कावड आहे, ज्या कावडीला हिरवे कोंब फुटले बारीक बारीक, आपण म्हणतो ना, वा भेट दिदली जमदाग्नी सुता, कोंब फुटे कावडी तुझी भेट होता, मुळ पीठ स्थापोनी वाटेसी लावे, तैसे श्रीदत्ता मज भेट द्यावी. ते दत्त महाराज म्हणले, त्याच्या पायावर दर्शन घे. त्या ठिकाणी बघितलं लाकूड कोंब फुटलेलं, दर्शन घेतलं. त्या ठिकाणी रेणुका मातेचे त्या ठिकाणी शिरोट नामाला काय होते महाराज, पाप जळून जातात, पाप लोंगारे, पुण्य वाढते. ताकदच आहे महाराज, आणि त्याला प्रत्येक शिवराळे साहेबापाशी जर आपण गेल्या, पोट दुखालय म्हणून डॉक्टर साहेब सांगतात, बाबा तुला काही पथ्य पाळावं लागतील. मसाल्याचं खाऊ नको, लई तेल टाकलेली भाजी खाऊ नको. ते पथ्य पाळलं तर औषध लागू होईल ना रोगाला. तसंही नामाचं आहे, आपण पथ्य पाळीत असाल तर त्या नामाचा फायदा होईल. नाथ महाराज सांगतात एका ठिकाणी, 1000 गावठी ब्राह्मण, ते आपली अमावस्या पौर्णिमा सांगतात त्या गावामध्ये, पोळा चित्र कटाळायला तुम्हाला बोलणं असेल आरती करू मग कटाळा. 1000 गावठी ब्राह्मण जेव घातले तर एक पुण्यक्षत्रीचा ब्राह्मण जेव घातले तर पुण्य मिळते महाराज. पण ब्राह्मण मी सदाचार सदाचार असे 1000 पुण्य राशीचे ब्राह्मण जेव घातल्यावर एक वेद पाठक जेव घातल्याचं पुण्य मिळते. वेद पाठक, वेद पाठक कोणाला म्हणायचं? वेदी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी 4 वेद पाठक. 1000 वेद पाठक जेव घातल्याच्या नंतर
एक पंडित जेव घातले तर पुण्य मिळते. पंडित हे आपली शिकाच्या वाळीचे नाही तर पंडित कोणाला म्हणायचं? ज्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहेत त्याला पंडित म्हणायचं. असे 1000 पंडित जेव घातल्यावर एक संन्यासी जेव घातल्या तर पुण्य लागते महाराज. एक संन्यासी. संन्यासी कोणाला म्हणायचं? जो माझे मी आणि माझे विसरला तो संन्यासी. ग्रस्ती असला तरी चालेल. असे 1000 संन्यासी जेव घातल्यावर एक परमहंस जेव घातले तर कोण एक परमहंस. असे 1000 परमहंस जेव घातले एक ब्रह्मवेता जेव घातले तर पुण्य मिळते. ब्रह्मवेता. ब्रह्मवेते कोणी? शुक यज्ञवल्की दत्त कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेते आहेत. असे अगणित ज्याचं गणित नाही असे अगणित ब्रह्मवेते जेव घातले तरी एका नामधारकाची बरोबरी होत नाही. म्हणून नावाला इतकं महत्व आहे. तुम्ही घरदार फोडून येणे म्हणजे काय उभे येणे तुम्हाला काहीतरी कळाले ना. सेतू बांधू लागले वानेला लंकेत जायला लुंगारे. मोठाले घोडे टाकू लागले असे वाट होऊ लागली जायला. वाट होऊ लागल्यावर मग श्रीरामाला म्हटलं बाप बेजार व्हायला एखादी घोड्या टाकून बघाव. एवढा घेतला टाकला पाण्यामध्ये बुडाला. बघाले काय कोण बापूराव मामाची बघू लागली गाडी. आपण पोलीस स्टेशनला गेलो. जरा लहान दगड आहे जरा मोठा घेऊन बघावं टाकून. लहान असताना बुडाला असत मोठा घेत टाकला ते बी बुडा. अजून बघले पाठीमागे याच्यावर अजून एक मोठा टाकून बघावं. टाकला घोडा ते बी बुडाला. अजून बघले पाठीमागे बघलो देवा मला बघलो तुझ्यामध्ये ताकद नाही तुझ्या नामामध्ये ताकद आहे सांगितलं त्या ठिकाणी.
महाराज. माहूरला अनुसया माईचं मंदिर आहे, सगळ्या माईचं आहे. दत्त महाराज हा रेणुका देवी आहे. जंगलाला आग लागली, काही ऋषी मुनी होते. शिखाच्या वळीचे गणेश पाटील, ज्ञान पाटील जातात. तीर्थहात, काही सप्तभेटी हात, त्याला माहिती आहे. खूप भयानक आग लागली जंगलात. आग लागल्यावर सगळ्या ऋषी मुनीच्या झोपड्या जळाल्या. सगळ्या माहिती सुद्धा जळाली. अनुसया माहिती जळाली. सया माया आली अनुसया मायपाशी. माय म्हणली सगळ्याच्या झोपड्या जळाल्या, तुझी का जळायला नाही? अनुसया माय म्हणली बाबा मी तर ग्रहस्थी आहो, मी माझ्या पतीची सेवा केली. पतीची सेवा करत करत जे काही घरला कोणी ऋषी मुनी साधू संत येतील ते करत करत त्यांची सेवा केली. आता तू तर संन्यासी आहेस, तुला तर कळायला पाहिजे का जळाल्या झोपड्या. सयामाई म्हणजे बा मला काय लक्षात येईल नाही, ह्याच्यासाठी काय करावं लागते. काय नाही, दत्त महाराजांची भक्ती केली. अनुसयामाईने 60,000 वर्ष तप केलं युगामध्ये. तेव्हा अलक्ष पदावरून आकाशवाणी झाली आणि सांगितलं आता बंद करा. दत्त महाराज तुम्हाला प्रसन्न झाले. म्हणल्याच्या नंतर ठीक आहे मी सयामाई, मला बी तुझ्यासारखंच करायचं. काही दिवस संन्यासी म्हणून संन्यासी म्हणून माणसं मेलविदारी केली. मी संन्यासी आहो. ठीक आहे म्हणजे अनुसयामाई, मग आता लग्न करावं लागते तुला. पत्नीला पतिव्रता पण केव्हा येते, तिने तिच्या मालकाची सेवा केल्याच्या नंतर. घरी नवऱ्याला जेवायला न देता जर तुम्ही दिंडीत येत असता तर त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला शिवाजी देतात नाही. ठीक आहे म्हणले मग अनुसयामाई. जाय म्हणले त्या माळाच्या खाली शंकराचं मंदिर आहे. पहाटे जाऊन त्या मंदिरापाशी उभं आहे. जे कोणी सकाळी पहिला पुरुष येईल त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल. ठीक आहे म्हणजे ठरलेल्या वेळेनुसार सकाळी जाऊन उभं टाकली महादेवाच्या मंदिरापाशी शंकराच्या. सकाळी सकाळी तिकडून एक लंगलत 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 आपलं पुण्या बापू आणि माता भया बघितलं त्याला. बघितल्यावर म्हणली
त्याच्या अंगाला स्पष्ट रक्त खूप खराब येतं. असो काही म्हणजे आता अनुसयामाईने सांगितले त्याच्या गळ्यात माळ घातली सयामाई. माळ घातल्यावर त्याला म्हणले वा तुम्ही आजपासून माझे पती देव मी तुमची पत्नी. ठीक आहे म्हणले. गेले घराकडे निघाले. घराकडे निघाल्याच्या नंतर सयामाईने त्याला घेऊन गेली घरी. घेऊन गेली त्याच्या सगळ्या अंगाचं रक्त सगळं पुसून त्याला आंघोळ घालून पट्ट्या फिट्ट्या केल्या. आपल्याला मार लागल्यावर डॉक्टर पट्ट्या बसविलच नाही पायाला. पट्ट्या फिट्ट्या बसल्या. बसल्यावर त्याची मनोभावी सेवा केली. सेवा केल्याच्या नंतर त्याला घेऊन बाहेर फिरायला यायचं कुठं. फिरायला येता येता एके दिवशी त्या कळवातीन बायाची गरली लागली. पहिलं ते कळवातीन बाया म्हणे गेले. लागल्याच्या नंतर याची नजर त्या बाईकडे गेली. बाईकडे गेल्याच्या नंतर तो सयामाईला म्हणतो मला या बाईच्या घरी 2 दिवस राहायचे. कोणती बाई परवानगी देईल महाराज या काळामध्ये? देते काय? देत नाही. बोलली नाही सयामाई गप्प बस. अवघड गोष्ट आहे ना. अठ्ठ्याऐंशी वर्ष तप केलं एका ऋषीने. 88 वर्ष एका बाईला सत्यानाश करून गेली. त्याच्यासाठी सांभाळून काहीच बोलली नाही सयामाई. आता त्या लोकांची काहीतरी अपेक्षा राहते द्यायची घ्यायची. आपल्यापाशी काय आहे? आपण सगळ्याची माणसं. राहायला झोपडी ती बी जळून गेली. म्हणताना तुम्ही संन्यासाला गोसायला काय कमी झोपड्या होत्या पहिलं. आता बांधकाम दिसले तुम्हाला. तर तुम्ही देता म्हणून झाले ते बांधकाम. आम्ही काय कुठून नांगरा हाणून आणले? कोणतंच पाहिजे. तुम्ही नाही लागले कुठून येणार? घरला गेल्याच्या नंतर सयामाई रोज जाऊन त्या बाईच्या दारापुढे सडा सारवण रांगोळी काढायची. पहाटे जाऊन 8-10 दिवस असा नित्य नेम चालला. चालल्याच्या नंतर एके दिवशी बघितलं त्या बाई इतके सुंदर सडा सारवण रांगोळी आपल्या दारामध्ये कोण काढी? तिच्या दासियाला सांगितलं आपल्या दारापुढे हे कोण करावं याच्यावर लक्ष ठेवायचं. सकाळी उठले दासिया बघितलं सयामाईला पकडलं. पकडून त्या ठिकाणी घेऊन गेले. त्याच्यात कोण मुख्य माणूस नेल्याच्या नंतर ते बाईला पाया पडली सयामाईच्या. आणि माय कोणी देव माणसं इतके चांगले माणसं आणि आमच्या अमंगळ माणसाच्या दारामध्ये असं सडा सारवून काय करता? आमचं काही चुकलं काय? नाही माय म्हणजे तुमचं काही चुकाय नाही. माझा पती असा असा आहे. मला रक्तपिती आहे. आणि आम्ही इथून या ठिकाणाहून जात असताना त्याची नजर तुमच्याकडे गेली आणि त्याची इच्छा झाली 2 दिवस तुमच्याकडे थांबायची. आता मी तुम्हाला म्हणावं तर कसं म्हणावं आणि द्यावं तर काय द्यावं? आमच्यापाशी काही नाही. आम्ही संन्यासी माणसं. त्या ठिकाणी बाई मुली
काही हरकत नाही, तुम्ही काही घेऊ नका आणि तुमच्या मालकाला घेऊन या आमच्याकडे आणून सोडा. असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्या माहिती निघाली तर मस्त जरा आंघोळ घातली वगैरे छाम 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 परसात पडला म्हणजे तुला लवकर गाड्यामध्ये बसिलं हे खुश झाला आता जयेश म्हणून ते गाडा लोटी निघाली असेल त्यांच्या घराकडे वाटत सांडलेल्या ऋषीला सोळावर दिलं याच्या पायाचा गाड्यामधून पाय लोंबल्याचा त्या सुळाला धक्का लागला ते सूळ हल्ला त्या ऋषीच्या अंगाची आग झाली त्यानं श्राप दिला दिवस निघाले तू मरतोस म्हणजे मरतोस म्हणल्याबरोबर सगळ्या महिन्या गाडा त्या ठिकाणी थांबविला आणि हातामध्ये पाणी घेतलं आणि मंत्र बोलले बस सोन्या नारायणला तू या ठिकाणी येशील का सोने निघायचा बंद झाला मला 8-15 दिवस निघून गेले रात्रच दिवसच निघायला तयार नाही सगळे माणसं मंडळी तिकडची आली सया माईकडे विनंती केली पूर्वा दिवस निघू द्या सूर्यनारायणाला निघू द्या ते सया माई ऐकायला तयार नव्हते काय करावं म्हणले मग आता सगळेजण मिळून आरुसया माईकडे गेले आणि आरुसया माईला सांगितलं तर माय त्या ठिकाणी मांडलेले ऋषी याला सुळावर दिले आणि या दयामाईच्या मालकाच्या पायाचा ढक्का त्या सुळाला लागला सूळ आला त्याच्या अंगाची इजा झाल्यावर ऋषीनं श्राप दिलाय दिवस निघाले तुझा नवरा मृत्यू व्हावा आता ऋषीचे वचन पूर्णत्वास गेले सयाबाईनं तर सांगितलं सूर्यनारायणला बाग नेशील कस करावं हेच पडला आले काय ठिकाण आलो सयाबाईला घेऊन आलो सयाबाईनं सांगितलं सये तुझ्यामध्ये ती शक्ती आली कशामुळे आली
पाठीमागे येऊन उभं टाकावं लागते. भक्ताच्या पाठीमागे ते उभा येऊन टाकतो अभंग. आता दुसरं मग काय म्हणे सुखाचं संसार मग काय म्हणे सुखाचं संसार मग काय म्हणे सुखाचं संसार मग काय योगी सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वार ओळखणे. अवसया माय रोज पोरांना खात गेली मला पोरांना इकडून बेरीज जायचं इकडून खावी. रोज पोरांना